नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. अशोक मामा राधावहिनी आणि किशाभाऊला म्हणतात की तुमच्या सल्ल्याची मला काहीही गरज नाही, जा आणि तुमचं काम करा, मलाही खूप काम आहे असं म्हणून ते तिथून निघून जातात. तेव्हा किशाभाऊ आणि राधावहिनीला आश्चर्यच वाटू लागतं आणि ते म्हणू लागतात की या माणसाच्या एवढ्या अब्रूचे धिंडोळे निघाले तरी पण याच्यावर काहीही परिणाम झालेला नाही, फार चिवट माणूस दिसतो हा. किशाभाऊ म्हणतो, माझ्याबरोबर जर असं झालं असतं ना तर मी इतक्या वेळात ढगात गेलो असतो. आता राधावहिनी म्हणत असते, मला असं वाटतं. त्यावर किशाभाऊ म्हणतो, तू काहीही वाटून घेऊ नको, जाऊन आत खोबरं वाट. तेव्हा राधावहिनी म्हणते, ते कशाला? त्यावर तो म्हणतो, मोदक बनवायचे आहेत ना. तेव्हा ती म्हणते, मला मदत करा, मी एकटी नाही करणार. त्यावर किशाभाऊ म्हणतो, मला जरा दुसरं काम आहे. त्यावर ती विचारते, काय? तेव्हा तो म्हणतो, आता एवढं झाल्यानंतर आता अनिस बाबू थोडा टेन्शनमध्ये असेल ना, जाऊन त्याचं टेन्शन जरा दूर करून येतो. आता इकडे दिवेकर काका जेव्हा सांगतात की मी घाईघाईने ते पैसे डायरीत ठेवून गेलो, तेव्हा सगळेजण ती डायरी बघतात. तेव्हा ते पैसे त्यांना त्यात सापडतात. हे बघितल्यानंतर आता ईश्वर काकांना खूप राग आलेला असतो आणि ते सगळ्यांनाच झापून काढतात आणि म्हणतात, झालं समाधान? मिळाले का पैसे? काय गरज होती त्या अनिशवर आरोप करायची? तेव्हा सगळेजण खाली मान घालून उभे राहतात. तेव्हा ईश्वर काका म्हणतात, तुम्ही फक्त अनिशचाच नाही तर त्याच्या संपूर्ण कुटुंबाचा अपमान केलाय. तुम्ही विचार केला का की अशोकला काय वाटलं असेल? त्यामुळे आता तुम्ही सगळेजण जा आणि त्याची पहिले माफी मागा. तेव्हा सगळेजण म्हणू लागतात की आम्ही माफी मागणार नाही. तेव्हा ईश्वर काका म्हणतात, का नाही माफी मागणार तुम्ही? जर तुम्ही हे गुलमोहर सोसायटी आपलं कुटुंब मानत असाल तर तुम्हाला माफी मागावीच लागणार आहे, कारण तुम्ही जे वागलात ते अत्यंत चुकीचं वागलात आणि तुम्हाला काय माहित तुमची मुलं पुढे मोठे होऊन काय दिवे लावणार आहेत ते. तुम्ही सरळ सरळ. आणि तेव्हा प्रभुबाई विचारतात, मग तुषारचे पैसे घेतले त्याचं काय झालं? त्यावर ईश्वर काका म्हणतात की त्याने त्याचे पैसे दिले आणि दोघांचं भांडण मिटलं. तेव्हा रुपाली विचारते, पण आम्हाला कसं माहित नाही? तेव्हा ईश्वर काका म्हणतात, त्याचं तुम्हाला काय करायचंय? तुम्ही आता चुकी केली हे तुम्ही मान्य करा आणि सगळे जाऊन त्यांची माफी मागा. तेव्हा सगळेजण एकमेकांकडे बघू लागतात. आता इकडे किशाभाऊ जेव्हा अनिशकडे येतो तेव्हा अनिश एकटाच रागात बसलेला असतो. तेव्हा अनिश त्याला म्हणू लागतो की याला काय अर्थ आहे? सरळ सरळ माझ्यावर आरोप करून मोकळे झाली हे लोक. मला ना या सोसायटीचा आणि इथल्या लोकांचा कंटाळा आलाय. तेव्हा किशाभाऊ त्याला म्हणतो की तू असं काही करून तेव्हा अनिश त्याला विचारतो की काय करू? तेव्हा किशाभाऊ त्या गुरुजींची आठवण करून देतो आणि म्हणतो, तुला गुरुजी म्हणाले ना की तू खूप पैसा कमवणार आहे. तेव्हा अनिश त्याला म्हणतो, पण त्यांनी हे नाही सांगितलं की कधी. तेव्हा किशाभाऊ म्हणतो, चल आपण आत्ताच जाऊन त्यांना विचारूया. आता अनिश आणि किशाभाऊ त्या गुरुजींकडे आलेले असतात. अनिश जेव्हा त्यांना बघतो तेव्हा किशाभाऊला विचारू लागतो की मागच्या वेळेस तर वेगळे होते, हे वेगळे दिसतायत. तेव्हा किशाभाऊ म्हणू लागतो की ते गुरुजी ना पायी पायी यात्रेला गेले आणि हे त्यांचे शिष्य, हे पण खूप पॉवरफुल आहे, त्यांचं काम त्यांच्यानंतर हेच बघतात. आता अनिश आणि किशाभाऊ आत येतात आणि गुरुजींना नमस्कार करतात. तेव्हा गुरुजी डोळे उघडतात. तेव्हा किशाभाऊ त्यांना सांगू लागतो की हा अनिश अशोक माझगावकर. तेव्हा ते गुरुजी म्हणतात की मला गुरुजींनी सगळंच काही सांगितलेलं आहे. आता ते अनिशला बसायला सांगतात. अनिश जेव्हा त्यांच्या समोर जाऊन बसतो तेव्हा ते म्हणतात की मला तुझी सगळी कुंडली माहिती आहे, तुझं भूत आणि भविष्य सगळं जाणून आहे मी. पुढे ते म्हणतात की तू दुसऱ्यासाठी खूप करतो पण तुझी किंमत कुणालाच नाहीये, त्यामुळे तू गुरुजींनी सांगितलेल्या रस्त्यावर चल. तेव्हा अनिश विचारू लागतो की कोणत्या? तेव्हा ते म्हणतात की गुरुजी तुला म्हणाले होते की तू तुझ्या मनाचा कौल घे, कुणाचंही काहीही ऐकू नको. तेव्हा अनिश म्हणतो की त्यांनी मला सांगितलं होतं की तुला धनप्राप्ती होईल, पण कधी हेच सांगितलं नाही. तेव्हा ते गुरुजी अनिशला एक चिठ्ठी देतात आणि म्हणतात की यातला मंत्र जप आणि तोही ब्रह्ममुहूर्तावर, हाच एक उपाय आहे यावर. आता अनिश घरी आल्यानंतर पहाटे 4 वाजता उठून गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे देवासमोर जाऊन घंटी वाजवत तो मंत्र म्हणू लागतो. त्याच्या आवाजाने अशोक मामा आणि मुलं जागे होतात. अनिशला एवढ्या पहाटेला उठून पूजा आरती करताना बघितल्यावरती अशोक मामा आणि मुलांना जरा आश्चर्य वाटू लागतं. त्याच्या आवाजाने आता किशाभाऊ आणि राधावहिनीही जागी होते. तेव्हा किशाभाऊ तिला म्हणतो, चल आपण बाहेर जाऊन बघूया काय चाललंय ते. आता अशोक मामा उठून अनिश जवळ जातात आणि त्याला विचारू लागतात, काय चाललंय हे? त्यावर अनिश त्यांना म्हणतो की दिसत नाही का मी पूजा करतोय. तेव्हा अशोक मामा त्याला म्हणतात, एवढ्या पहाटे?
अरे तुला समजतं का, उद्या मुलांना शाळेत आणि कॉलेजात जायचंय आणि मला ऑफिसला. तू आमची झोप मोडली, आमच्या झोपेचं खोबरं केलं. तेव्हा अनिश रागातच म्हणतो, आणि तुम्ही माझ्या आयुष्याची माती केली त्याचं काय. आता अशोक मामा त्याला म्हणत असतात की हा मूर्खपणा थांबव. तेव्हा अनिश त्यांचं काहीही ऐकत नसतो आणि पुन्हा त्याचा मंत्र म्हणू लागतो. आता काय करावं हेच अशोक मामांना कळत नसतं. त्यामुळे ते मुलांना म्हणतात की जा आत जाऊन झोपा. आता इरा, ईशान आणि संयमी आत जाऊन झोपतात. आता किशा भाऊला हे सगळं बघून खूप आनंद झालेला असतो आणि तो आत जाऊन मोठमोठ्याने हसू लागतो. तेव्हा राधाबाईंनी त्याला विचारू लागते की खी करायला काय झालं. एकतर त्या अनिशनी ती घंटी वाजून माझं डोकं खराब केलं आणि त्यावर तुम्ही हसताय. तेव्हा तो सांगू लागतो की तुझा अनिश बाबू आता वेगळ्या व्यसनाला लागलाय. तेव्हा ती विचारू लागते कोणतं व्यसन. तेव्हा तो म्हणतो तू समजतेस ते नाही, त्याला आता भोंदूबुवाचं व्यसन लागलंय. आता इकडे अशोक मामा मुलांना उठवण्यासाठी सकाळी येतात. तेव्हा इरा आणि ईशान दोघंही म्हणू लागतात आजोबा, एकतर पहाटेला अनिश काकांनी आमची झोप मोडली, त्यामुळे आमची झोप झाली नाहीये. आम्हाला 5 मिनिटं झोपू द्या, आम्ही आत्ताच झोपलो. तेव्हा अशोक मामा म्हणतात अजिबात चालणार नाही. तितक्यात संयमी आवरून येते आणि अशोक मामांना म्हणू लागते की आजोबा, माझी झोप झालेली नाहीये. तुम्हाला माहितीये ना की माझी झोप झाली नाही की मला ऍसिडिटी होते. असं म्हणून संयमी पुन्हा झोपते. तेव्हा अशोक मामा रागातच अनिशकडे येऊन म्हणू लागतात की बघितलं का, तुझ्यामुळे मुलांची झोप झाली नाहीये. तुला काय गरज होती एवढ्या सकाळी उठून पूजा आरती करायची. त्यावर अनिश म्हणतो आता पूजा आरती करायलाही तुमची परमिशन घ्यावी लागेल का. तेव्हा अशोक मामा त्याला विचारू लागतात की कशासाठी करतोय हे खोड तुझ्या डोक्यात आलंच कसं. त्यावर अनिश म्हणतो हे बघा, मी ते तुम्हाला सांगू शकत नाही, पण मी जे काही करतोय ते ह्या घरासाठीच करतोय. त्यावर अशोक मामा म्हणतात की नुसतं पूजा आरती करून भागत नसतं, त्यासाठी कष्ट करावे लागतात आणि देवाचा आशीर्वाद असायला हवा असतो. तो तर तुला मिळणारच नाही, कारण कष्ट तुला करायचेच नाहीये. त्यावर अनिश म्हणतो मी काय करतोय ते मला चांगलंच माहितीये. मला वाटलं होतं की तुम्ही बदललात, पण तुम्ही बदललेले नाहीये. हेकेखोरपणा तुमचा अजूनही तसाच आहे. त्यावर अशोक मामा म्हणतात त्याच्यावर जर मी आलो तर तुझं या घरात राहणंही मुश्किल करून टाकीन. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.